मागच्या तर ही दृश्य आपण पाहतो कसा दगडांचा खच या ठिकाणी साचलेला आहे हे आपण पाहतोय। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि रस्त्यावर देखील असाच दगडांचा खच झालेला आहे। चिपळूणमधलं हे भास्कर जाधव यांचं जनसंपर्क कार्यालय आणि तिथे देखील दगडांचा असा खच साचलेला होता। रस्त्यावर देखील आपण दगड पाहतोय। तर दोन्हीकडून जोरदार दगडफेक या ठिकाणी झालेली आहे। निलेश राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये या ठिकाणी राडा झाला। दोन्हीकडून किती जोरदार दगडफेक या ठिकाणी होत होती आपण पाहतोय। रस्त्यावर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर देखील दगडांचा खच पाहायला मिळालाय। निलेश राणे यांची गाडी या ठिकाणाहून पुढे गेली, त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या मागे होत्या आणि त्यानंतर ही दगडफेक सुरू झाली। गुहागरमध्ये निलेश राणे यांची सभा होते, मात्र हा जो मार्ग आहे म्हणजे चिपळूणमधून गुहागरकडे जाणाऱ्या मार्गावरूनच निलेश राणे या ठिकाणाहून गेले। तो किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत की व्यवसाय सुरक्षेसाठी जो विश्वास कायदा किती महत्त्वाचा आहे। या कायद्या अंतर्गत जो जन विश्वास कायदा आहे या कायद्या अंतर्गत कशा प्रकारे लहान गुन्ह्यांसाठी पोलिसांनी त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना त्यांनी पांगवलं, मात्र या दगडफेकीमध्ये काही जण जखमी देखील झाले। तर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये हा राडा या ठिकाणी झाला। चिपळूणमधली ही दृश्य, निलेश राणे सभेसाठी गुहागरमध्ये जात असताना चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयाच्या बाहेर जो रस्ता आहे त्यावर त्यांचा ताफा पोहोचला आणि त्यावेळेला घटना घडली। ठाणा या ठिकाणी होणारे अपेक्षित करून पोलिसांनी इथे चोख बंदोबस्त ठेवलेला होता। दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या। चिपळूणमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एका बाजूला भास्कर जाधव यांचे समर्थक, दुसऱ्या बाजूला निलेश राणे यांचे समर्थक। निलेश राणेंची गाडी पुढे गेल्यानंतर ही दगडफेक सुरू झाली। काय घडलं नेमकं ते आपण पाहूया। तर चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या सभेआधी राणे समर्थक आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालाय। निलेश राणे यांच्या सभेला जाधव समर्थकांकडून विरोध करण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांकडून भर सभेमध्ये नारायण राणेंवर टोकाची टीका करण्यात आली होती। टीकेनंतर निलेश राणेंकडून गुहागरमध्ये सभा घेऊन जाधवांना आव्हान देण्यात आलं होतं। निलेश राणे कार्यकर्त्यांसोबत सभेसाठी गुहागरमध्ये दाखल होत होते, त्यावेळेला चिपळूणमध्ये हा राडा झाला। निलेश राणे यांचा ताफा गुहागरला जात असताना दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून चिपळूणमध्ये ही दगडफेक झाली। निलेश राणे मुद्दाम चिपळूणमध्ये आल्याचा भास्कर जाधवांचा आरोप आहे। ते दुसऱ्या मार्गाने गुहागरला जाऊ शकले असते असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे। चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली। तसंच भास्कर जाधव यांचे समर्थक, निलेश राणे यांचे समर्थक यांच्यामध्ये हा राडा झाला। जोरदार दगडफेक या ठिकाणी झालेली आहे। ही दगडफेक होतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या राड्यानंतर या रस्त्यावर आणि भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा दगडांचा खच पडलाय। निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड या ठिकाणी झालेली आहे।
गाड्यांच्या काचा या ठिकाणी फुटलेल्या आहेत। कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी अखेर पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा या रस्त्यावर भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर आणि घरावर देखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। निलेश राणे यांच्या गुहागरमधल्या सभेला भास्कर जाधवांनी विरोध केला होता। तर निलेश राणे यांची गाडी या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी इथे होत होती। त्यानंतर निलेश राणे यांची गाडी इथून पुढे गेली आणि कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। लोकसभेपूर्वीच कोकणामधलं वातावरण तापल्याचं दिसतं। निलेश राणे यांचा ताफा या ठिकाणी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी केली होती। दोन्ही बाजूंना जोरदार दगडफेक या ठिकाणी झाली। नेमका हा वाद कशामुळे झालेला आहे तर ते आपण पाहूया। नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे। साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते। साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत। कोणतरी भास्कर भाडुत्रे आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोल, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी चोचतं देणार, सोडणार नाही त्याला। मी असं सोडत नाही का, मी कोण तुझ्या उठणे त्यात माझं पैसे 15 लाख इलेक्शनला मी घेतले, अजून परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो। एकदा 10 लाख आणि एकदा 15 लाख घेऊन गेला, ते द्यायची जाणत नाही आणि तो टीका करतो।